काय सांगलं, सातारा शहरामध्ये भाजपचा निष्ठावंत चेहरा म्हणून ज्या चेहऱ्याची ओळख होती, आज त्या चेहऱ्याच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादीची तुतारी दिसली. नेमकं काय घडले, काय सांगाल? मी सर्वप्रथम आपल्या मीडियाचे सुद्धा धन्यवाद मानेन की सातारा शहरातला भाजपाचा कडवा चेहरा, कट्टर चेहरा म्हणून आज तुम्ही स्वतः उल्लेख केला. खरं तर गेले 26 वर्ष मी माझ्या पार्टीमध्ये संघर्षाच्या काळात मी पार्टीसाठी काम केलेलं आहे. अतिशय कडव्या झुंजांना मी कडव्या आव्हानांना झुंज दिलेली होती. 2016चं जी निवडणूक होती सातारा नगरपालिकेची, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सातारा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावरती होती. त्यावेळेस दोन्ही राजे हे राष्ट्रवादी पार्टीमध्ये होते. त्या वेळेच्या प्रस्थापितांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल उभं करणं आणि त्यामध्ये 6 नगरसेवक कमळ चिन्हावरती निवडून आणणं आणि अतिशय कमी मताने 4 ते 5 सीटा आमच्या त्यावेळेस गेलेल्या होत्या. खरं तर भारतीय जनता पार्टीचा नैतिक अधिकार होता या सर्व गोष्टींवरती. ह्या ज्या आता सीटांचं जे वाटप झालेलं आहे, खरं तर या ठिकाणी मला आता असं म्हणावंसं वाटतं की आजवर आम्ही पक्षनिष्ठा म्हणून काम केलेलं आहे. कदाचित आम्ही व्यक्तिनिष्ठासाठी कमी पडलो. भाजपसाठी या दोन्ही राजांच्या ज्या मनोविलनाचा पॅटर्न आहे, भाजपसाठी काही सीट सोडलेलं आहे असं कळतंय. भाजपसाठी जर सीट सोडलेलं असेल तर मग तुम्ही भाजप म्हणून कुठे कमी पडला? मला तेच सांगायचं आपल्याला की जो ग्राउंड लेवलचा रिपोर्ट करणारा इथले भारतीय जनता पार्टीचे कोणी असतील, जो पक्ष नेतृत्वापर्यंत जो संदेश पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे ते काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला निकालातून स्पष्ट होईल. भाजपच्या निष्ठेचं तुम्हाला आता जे काय फळ मिळालं आहे, यातून तुम्ही पुढची वाटचाल कशी असणार आहे, राजकीयदृष्ट्या कशी वाटचाल आहे, किंवा तुमचं जी काही निष्ठा असणार आहे ती व्यक्तिनिष्ठ असणार आहे की पक्षनिष्ठ असणार आहे? आता ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आम्ही समाजामध्ये काम करतच राहिलेलो आहे. त्यामुळं आज जनतेचे स्वतःहून मला फोन आले प्रभागामधून की तुम्ही माघारी घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ही जी आता निवडणूक समोर येऊन ठेपलेली आहे, ही आता माझी न राहता ही जनतेनं ताब्यात घेतलेली निवडणूक आहे. सध्या राष्ट्रवादीमधून सध्या नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा भाजपमधल्याच महिलांना संधी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीकडे माणसं नाहीत म्हणून त्यांनी तुम्हाला संधी दिली असं आहे? नाही, विषय असा आहे की कॅपेबल व्यक्ती आहे, जेणेकरून गेल्या आपण जर 2016चा जर अभ्यास केला तर खूप चांगल्या पद्धतीचं मतदान नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी सुद्धा घेतलेलं होतं. त्याचाच विचार करून सन्माननीय श्री शशिकांत शिंदे साहेबांनी याचा विचार केलेला आहे. आणि मला देखील त्यांनी माझे आंदोलनं असतील, संघर्ष असेल, सत्ता संघर्षातला इथला तुम्ही बघितलं असेल, अनेक आंदोलनं आपण नागरिकांसाठी केली. त्यामुळं ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्या काळात आम्ही खूप कडव्या झुंज दिली. परंतु पक्षनिष्ठेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे. त्यामुळं हा निर्णय मला घ्यावा लागलेला आहे. भाजपकडनं जो नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला आहे आणि राष्ट्रवादीकडनं जो उमेदवार आहे, त्याच्यामध्ये एकंदरीत मतदान होताना कशा पद्धतीनं नागरिकांकडनं मतदान होताना काय पाहिलं जाईल? नेमकं मतदान कशाच्या आधारे होतं? सध्या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल म्हणून ते चेहरे दाखवले जात आहेत, जी माणसं भारतीय जनता पार्टीचं चेष्टा उडवत होते, आशांच्या हातात कमळ दिल्यानंतरनं, उदाहरण घ्या की माझ्या प्रभाग क्रमांक 5A मधून जे महिला OBC आरक्षण आहे त्यामध्ये कमळ चिन्ह एका दारू व्यावसायिकाला जर दिलेलं असेल तर याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते? हे नाचक्की आम्हाला मनाला लागलेली आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीतून आम्ही राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केलेला आहे. आत्ता जे काय सकाळपासून घडामोडी झाले किंवा काल रात्रीपासून जे घडामोडी झालेलं आहे, याचा एकंदरीत सातारच्या आत्ताच्या इलेक्शनवर नाराजी नाट्य असेल की निष्ठावंतांना दावणं असेल, याचा काय परिणाम होणार आहे? येत्या 3 तारखेला निकाल कशा पद्धतीचा असेल? निश्चितपणानं एक हाती कोणाची सत्ता नसणार आहे, जेणेकरून ज्या पद्धतीचं तिकीट वाटप या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर ग्राउंड रिपोर्ट महत्त्वाचा आहे. नेते मंडळींना तो विचार करणं गरजेचं होतं. पारंपरिक चेहरे असतील काही, किंबहुना लोक कंटाळलेले आहेत. म्हणजे नगरपालिकेचे तुमचे 21 साली मुदत संपल्यानंतरनं अनेक नगरसेवकांनी हात वर केलेले होते नागरिकांच्या प्रश्नाबाबत. अशा वेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बूथ लेवलला काम करत होता. बूथ लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे, ही गोष्ट खरी आहे. शेवटचा प्रश्न,
आत्तापर्यंत सातारा नगर परिषदेवर दोन्ही राजांची निर्विवाद सत्ता राहिलेली आहे. कधी या राजांची कधी त्या राजांची. आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर नव्हती. भाजपनं आत्ता जे काय केलेलं यावर्षी जे काय केलेले आणि येणाऱ्या 3 तारखेनंतर जो काय निकाल येणार आहे, भाजपकडून राजांची सत्ता कुठेतरी संपुष्टात आणून या नगरपालिकेवर कुठेतरी राजकीय पक्षाची सत्ता यावी अशा पद्धतीची भाजपची खेळी आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, आता त्या संदर्भात मी नाही बोलणार आहे. भाजपाची नक्की खेळी काय, मी एवढंच सांगेन आपल्याला की भारतीय जनता पार्टीच्या मुठभर कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या कष्टाच्या जोरावरती अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे खऱ्या अर्थानं त्या कष्टाचं फळ त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळणं अपेक्षित होतं, पण ते पक्षश्रेष्ठींपर्यंत कदाचित पोहोचवण्यात इथले काही पदाधिकारी असतील ते कमी पडले असावेत. निश्चितपणानं याची दखल येणाऱ्या 3 तारखेला दिसेल निकालातून. आणि आम्ही आज सांगतो आपल्याला की आमची लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. कारण एका दारू व्यावसायिकाला जर भाजप पक्ष जर तिकीट देणार असेल तर ह्याच्यापेक्षा नामुष्की कुठलीही नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.